नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित सोनवणे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी ग्रुप सी तलाठी भरती 2026 1 जून 2025 ला जो काही पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये इतिहास या विषयाचे आपण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि त्याबाबत खालील प्रश्नाच्या खालीच आपण त्या ठिकाणी स्पष्टीकरण देणार आहोत. त्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की इतिहासाचा अभ्यास किंवा भूगोलाचा अभ्यास आपल्याला कसा करावा लागेल, प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात. चला तर सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात 24 ला आली होती. 1 जून 2025 ला पेपर झाला. ओके, बघा याच्यामध्ये असे काही प्रश्न दिलेले आहेत. हेच प्रश्न आपण काय केले आहेत, पुढे कॉपी पेस्ट केले आहेत. या ठिकाणी फक्त क्लिअरिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून. बघा पुढे, आता या ठिकाणी प्रश्न बघा, पहिलाच प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत आपल्याला 4. सोशल सर्व्हिस लीग नामजोशी, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी गोपाळकृष्ण गोखले, आर्य समाज दयानंद सरस्वती, डिस्प्लेड क्लासेस मिशन वीरा शिंदे. आणि या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलेले आहेत. बघा या ठिकाणी पर्याय पहिला आहे ए आणि बी. म्हणजे काय म्हणते, सोशल सर्व्हिस लीग आणि बी म्हणजे कोणतं, सर्वंट्स ऑफ इंडिया. ओके, त्यानंतर बी आणि सी म्हणजे काय, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, आणि सी म्हणजे काय, आर्य समाज. ओके, त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे ए बी सी. या ठिकाणी 3 दिलेले आहेत. ओके, आणि जो चौथा पर्याय आहे तो काय आहे, बी सी डी. आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की आपण थोडक्यात प्रार्थना समाजाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. याच्यामध्ये बघा, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मुंबई येथे डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केली. महादेव गोविंद रानडे, नाम जोशी आणि महर्षी विठ्ठल शिंदे हे प्रार्थना समाजाशी संबंधित प्रमुख विचारवंत होते. ठीक आहे, आता या ठिकाणी नाव जरी पाहिले तरी तुम्हाला समजेल कोणतं, की नाम जोशी हे कशाशी संबंधित आहे, तर प्रार्थना समाजाशी आहेत. त्याचबरोबर पुढे कोणतं आहे बघा, वीरा शिंदे. या ठिकाणी वीरा शिंदे पण आहेत, हे देखील काय आहेत, प्रार्थना समाजाशी संबंधित आहेत. तर याच्यावरून आपण म्हणजे काय की उत्तराचा अंदाज लावू शकतो. आता बघा या ठिकाणी सोशल सर्व्हिस लीग जे आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. नामजोशी यांनी कामगाराच्या कल्याणासाठी सोशल सर्व्हिस लीग 1911 येथे काय 11 मध्ये स्थापन केली. त्यानंतर सर्वंट्स ऑफ इंडिया 1905 गोपाळकृष्ण गोखले यांनी देशसेवेसाठी स्थापन केली. आणि डिस्प्लेड क्लासेस मिशन 1906 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्य उद्धारासाठी स्थापना केली होती. परंतु एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे की आर्य समाज 1875 स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्वतंत्रपणे स्थापना केली. त्याचा प्रार्थना समाजाशी संस्थात्मक संबंध नव्हता. म्हणजे या एवढ्या स्पष्टीकरणावरून आपल्याला हे तर सिद्ध होईल काय, की याचं अचूक उत्तर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 म्हणजे कोणतं, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या, त्या म्हणजे ए बी डी. सोशल सर्व्हिस लीग नामजोशी, त्यानंतर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी गोपाळकृष्ण गोखले, आणि डिस्प्लेड क्लासेस मिशन वीरा शिंदे. ओके, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ए बी आणि डी. ठीक आहे, प्रश्न समजला असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चला बघूया पुढील प्रश्न. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनद असे केले. त्याच्यामध्ये कायदे बघा, मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919, भारत सरकार कायदा 1935 आणि रोलेट कायदा 1919. मित्रांनो या ठिकाणी क्लिक केलेलं आहे, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, भारत सरकार कायदा 1935 चा. ओके, परंतु या ठिकाणी यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय म्हटलेलं आहे, तर 1935 च्या भारत सरकार कायद्याने प्रांतांना स्वायत्तता दिली असली तरी गव्हर्नर आणि व्हाईसरॉय यांच्याकडे मोठे अधिकार ठेवले होते. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या कायद्याला गुलामगिरीची एक नवी सनद असे म्हटले. त्यांनी याचे वर्णन ऑल ब्रेक्स अँड नो इंजिन असे केले होते. आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तलाठी भरतीमध्ये ग्रुप सी मध्ये 10 पैकी 10 मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला इतिहासासाठी पाठ्यपुस्तकं अभ्यासावे लागणार आहेत. त्यामध्ये तुम्ही काय करा, इयत्ता 8वीचं पाठ्यपुस्तक वापरा, त्याचबरोबर 11वीचा जुनं इतिहासाचं पुस्तक कुठे उपलब्ध झालं तर ते वाचा. हे दोन्ही जरी तुम्ही वाचले तरी तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळतात. हे असे कायदे जे आहेत, भारत सरकारचा 1935 चा कायदा असेल, मोर्ले मिंटो असेल, हे सगळे कायदे यांचे सणावळ्या तोंडपाठ ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रश्न कितीही हार्ड विचारला तरी त्याचं उत्तर देता येईल. चला बघूया पुढील प्रश्न.
आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो, जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत ते सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपण असेच काय करणार, इतिहास, भूगोल, विज्ञान या सर्व सिरीज आतापर्यंत जेवढे पेपर झालेले आहेत तेवढं सर्वांचे एक एक स्टार्ट करणार आहोत. ओके, आता आपण इतिहास हाती घेतलेला आहे. इतिहास झाल्यानंतर परत भूगोलाकडे जाऊ, भूगोल झाल्यानंतर विज्ञान, असं आपण या ठिकाणी काय करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. चला, प्रश्न आवडला असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं. बघा पुढील प्रश्न, कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती? अंबाला, कलकत्ता, सियालकोट, डमडम. ओके, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत एबीसी, बीडी, एसीडी, एबीडी. तुमच्यापैकी कोणाला असेल तर खाली कमेंट करा, काही प्रॉब्लेम नाही. बघा या ठिकाणी याचं अचूक उत्तर काय आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 एसीडी, म्हणजेच काय, अंबाला, सियालकोट आणि डमडम. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय, याचं थोडंसं स्पष्टीकरण बघूया आपण, की 1857च्या उठावापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीने जुन्या ब्राऊन बेस बंदुक्याच्या ऐवजी एनफिल्ड रायफल वापरण्यास सुरुवात केली. या रायफलच्या कारतुसांवर गाई आणि डुकराच्या चरबीचा वापर झाल्याची अफवा पसरली. सैनिकांना अंबाला, सियालकोट, डमडम तसेच रायपूर हे एक ठिकाण माहित असणं गरजेचं आहे. तसेच रायपूर येथे प्रशिक्षण दिले जात होते. म्हणजेच काय, की 1857च्या उठावाची ठिणगी कुठे पडली, तर ते आपल्याला सुरुवात सांगता येईल, हे लक्षात ठेवा. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एसीडी, अंबाला, सियालकोट, डमडम. ठीक आहे. चला बघूया पुढील प्रश्न, कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? ठीक आहे. लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वेलस्ली. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड रिपन. आणि याचं थोडक्यात स्पष्टीकरण बघूया काय, की लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते. 1882 मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत प्रसिद्ध ठराव मंजूर करून तालुका व जिल्हा स्तरावर जिल्हा लोकल बोर्ड स्थापन करण्याची तरतूद केली होती. ओके, आणि जेवढे काही व्हाईसरॉय आहेत यांचा कारकिर्दीमध्ये झालेल्या जे काही घटना आहेत त्या सगळ्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही इयत्ता 8वी आणि 11वीचा जुना इतिहास अभ्यासा, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी याच्यामध्ये म्हणजे कन्क्लूड केलेल्या आहेत. ठीक आहे. चला बघूया पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? सर रिचर्ड स्ट्रायसी आयोग, जॉर्ज कॅम्पेबल आयोग, मॅकडोनाल्ड आयोग, सर जेम्स लॅल आयोग. ठीक आहे. चला, हा बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो सर रिचर्ड स्ट्रायसी आयोग. 1876 ते 78च्या भीषण दुष्काळानंतर लॉर्ड लिटन यांनी 1878 मध्ये सर रिचर्ड स्ट्रायसी यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला आणि या आयोगाच्या शिफारशीवर आधारित 1883 मध्ये भारताची पहिली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय होईल, की प्रश्न कशा स्वरूपाचे विचारलेले असतात, की आपण तलाठी भरती करणारे विद्यार्थी फर्स्ट टाइमच आपण काय करत आहोत, एमपीसी कडे मूव्ह करत आहोत. म्हणजे आपण काय, प्रिलियम आणि मेन्स या दोन्हींना कसं सामोरे जायचे, प्रश्न कसे विचारले जातात, अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी, प्रश्न कसे असतात, हे तुम्हाला माहित होण्यासाठी आज आपण सुरुवात केलेली आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा, आपण त्याचं सोल्युशन देऊ. ठीक आहे. चला बघूया पुढील प्रश्न, सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते? प्रश्न निगेटिव्ह विचारलेला आहे. या ठिकाणी संबंधित आहे असं विचारलंय का? नाही, संबंधित नव्हते असं विचारलेलं आहे. होनाजी बाळा, भाऊराव पाटोळे, रामचंद्र घाटगे, ज्योतिराव फाळके. ओके, बघा याचं अचूक उत्तर आहे होनाजी बाळा, पर्याय क्रमांक 1. आता याचं थोडंसं स्पष्टीकरण सांगतो. होनाजी बाळा हे पेशवाई काळातील प्रसिद्ध तमाशा व लावणी शाहीर होते. त्यांचा सत्यशोधक जलसाशी संबंध नव्हता. सत्यशोधक जलसा हा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वापरला जाणारा लोककला प्रकार होता. भाऊराव पाटोळे लक्षात घ्या, रामचंद्र घाटगे, ज्योतिराव फाळके आणि भीमराव महामुनी हे या जलशाशी संबंधित प्रमुख शाहीर होते. ओके, चला बघूया पुढील प्रश्न, खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा. ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट करा. बघा, सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून गौरव केला. मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतर राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे असे विधान कायदे मंडळातील भाषणात केले. वर 2 विधान दिलेले आहेत, ते कोणी केले? बघा,
सर सय्यद अहमद खान, मौलाना अब्दुल कलाम आझाद, मोहम्मद अली जिना, मोहम्मद इक्बाल. या ठिकाणी टिक केलेलं आहे बघा. प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे मग? मोहम्मद अली जिना. ओके. पर्याय क्रमांक 3. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विशेषतः 1916च्या लखनौ करारातील भूमिकेमुळे सरोजिनी नायडू यांनी मोहम्मद अली जिना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत असे संबोधले होते. जिना यांनी सुरुवातीच्या काळात स्वतःला आय एम अ नॅशनलिस्ट फर्स्ट, अ नॅशनलिस्ट सेकंड अँड अ नॅशनलिस्ट लास्ट असेही म्हटले होते. ओके. आता हे तुम्हाला कधी कुठे अभ्यासाला मिळेल की 1947च्या अगोदर म्हणजे 46-47 म्हणजे 8वीचा इतिहास जर तुम्ही अभ्यासला म्हणजे भारताने जेव्हा स्वातंत्र्याकडे वाटचाल केली तर त्यावेळेस भारत पाकिस्तान फाळणी हा एक घटक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी आढळून येतील, जे तुमच्या वाचनामध्ये येऊन जातील. 8वीचा इतिहास, 11वीचा इतिहास हे अभ्यासा, हे पुरेसं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही वाचायचं असेल तर समजा जसं की रंजन कोळंबे सरांचा आहे, समाधान महाजन सरांचा आहे, तर ते वाचा. परंतु अगोदर तुमचा बेस पक्का झाल्यानंतर तुम्ही डीप मध्ये जायला काही हरकत नाही. चला बघूया पुढील प्रश्न. आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 8वा आजच्या सेशन मधला आपला 8वा प्रश्न आहे. वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक दिलेले आहेत आणि त्याच्या संबंधित व्यक्ती आपल्याला सांगायला सांगितलेत. ओके बघा. 1899 गुराखी मुंबई, 1906 भाला पुणे, 1907 हरिकिशोर यवतमाळ, 1909 देशसेवक नागपूर. आणि या ठिकाणी संबंधित व्यक्ती दिलेले आहेत बघा. जोड्या लावायच्यात. अ ब कोलटकर, गीर, ल ना जोशी, भोपटकर. ओके. या आणि बघा या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तर सरळ सरळ तुम्हाला उत्तर सांगू देतो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे ए ला काय म्हटलेलं आहे? 3. म्हणजे गुराखी जे आहे ते कोणाचं आहे? लक्ष्मण नारायण जोशी या लेखकाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बी ला काय सांगितलेलं आहे? 4. बघा या ठिकाणी बी ला 4 म्हणजेच काय? भास्करराव बळवंत भोपटकर यांचं काय आहे? भाला. त्यानंतर बघूया सी. सी ला दिलेला आहे 2 म्हणजेच गीर. त्यानंतर देशसेवक म्हणून अभ कोलटकर. ठीक आहे. अशा आपल्याला या ठिकाणी जोड्या लावता येतील. बघूया पुढील प्रश्न. स्टॅच्यू आयोग कशाशी संबंधित होता? शैक्षणिक सुधारणा, आरोग्य सुधारणा, दुष्काळ उपाययोजना, बालविवाह रोखणे, दुष्काळ उपाययोजना याच्याशी संबंधित होता तो. स्टॅच्यू आयोग जो होता काय होता? दुष्काळ उपाययोजना करण्याबाबत होता. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण. ही 1878 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांनी सर रिचर्ड स्टॅच्यू यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग स्थापन केला होता. या आयोगाचा मुख्य उद्देश भारतातील दुष्काळाची कारणे शोधणे, मदत कार्याची योजना तयार करणे आणि भविष्यातील दुष्काळासाठी प्रभावी उपाययोजना सुचवणे हा होता. या आयोगाच्या शिफारशीवरून पुढे 1883 मध्ये दुष्काळ संहिता तयार करण्यात आली. ओके. स्टॅच्यू आयोग कशाशी संबंधित होता? तर दुष्काळ उपाययोजनेशी संबंधित होता. ओके. चला बघूया आजच्या सेशन मधला आपला शेवटचा व्हिडिओ आहे. पुढील व्हिडिओमध्ये कोणती मागची झालेलं पीवायक्यू घ्यायची आहे त्याच्याबद्दल कमेंट करा, आपण घेऊ. बघा या ठिकाणी आता शेवटचा प्रश्न आहे. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो काय असतं की याच्यामध्ये तुम्हाला आता आपल्याला सरळ सेवेची परीक्षा देत असताना आपल्याला वन लाइनर क्वेश्चनची फार सवय झालेली आहे, परंतु याच्यामध्ये काय असतं मल्टिप्लाय चॉईस दिलेले असतात. त्याच्यामुळे थोडासा डीप मध्ये अभ्यास करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. बघा या ठिकाणी काय ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसशी संबंधित कोण आहे म्हणजे थोडक्यात काय पहिले अध्यक्ष कोण होते? तर लाला लजपत राय होते. आपण सहज सांगू शकतो. या ठिकाणी बघा लाला लजपत राय. याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे झाली. या संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय होते. तर जोसेफ बॅप्टिस्टा आणि नामजोशी यांनी संघटनेच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. ओके. चला तर मित्रांनो आता पुढील व्हिडिओमध्ये मागची झालेली आपण पीवायक्यू इतिहासाचीच घेणार आहोत. आजपर्यंत जेवढ्या काही ग्रुप सीच्या एक्झाम झालेल्या आहेत तेवढ्या प्रत्येक पेपर मधील 10चे 10 प्रश्न जसेच्या तसे मी तुमच्या समोर मांडणार आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल की म्हणजे एक चित्र स्पष्ट होईल की नेमका अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे. ओके. चला थांबू आपण या ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा. काही समस्या असतील तर कमेंट करा. थांबू आपण या ठिकाणी. धन्यवाद.